सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो, शिवा आणि उमा या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण त्यांचं लहानपणापासूनच एकमेकांवरती खूप जास्त प्रेम असतं आणि उमाचं लग्न ठरवले म्हटल्यानंतर तिने आता शिवाबरोबर लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. कारण तिला शिवा सोडला तर दुसरं कुणाबरोबरही लग्न करण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो. तेव्हा तिने आपल्या मनाचं केलेलं असतं. ही गोष्ट तिच्या घरच्या लोकांना कळलेली असते. तेव्हा तिचा भाऊ भास्कर हा लगेचच आपली बंदूक काढतो आणि त्याचबरोबर तिची बहीण पद्मा, आई आणि बाबा सगळेजण आता निघालेले असतात. गाडीमध्ये बसून सगळेजण मंदिराच्या दिशेने यायला निघतात. तेव्हा इथे मंदिराच्या बाहेरच इथे आता उमाचं आणि इथे शिवाचं लग्न होत असतं. तेव्हा शिवा मंगळसूत्र उमाच्या गळ्यामध्ये सुद्धा घालतो आणि तेवढ्यात तिथे सगळेजण पोचलेले असतात. भास्करला तर वाटत असतं की शिवाचा जीवच घ्यावा की काय, आणि त्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी पोचलेले असतात. तोपर्यंत शिवाने उमाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे घातलेलं असतं. तर इथे शिवनाथ याला बघितल्यानंतर आबा जोरात ओरडतात, शिवा. तेव्हा इथे आबा आले. हे बघितल्यानंतर उमा आणि शिवा दोघेही आता त्यांच्याकडे बघायला लागतात. आपल्या बहिणीले लग्न केलंय ते सुद्धा ह्या शिवनाथ बरोबर. ही गोष्ट तिच्या बहिणीला पद्माला अजिबातच मान्य नसते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे ज्या मुलाला इथे आता मंदिराच्या पायरीवरून उचललेलं असतं, त्याला आश्रित म्हणून घरामध्ये ठेवून घेतलेलं असतं, त्या भिकारड्याबरोबर माझ्या बहिणीने लग्न केले अशी तिची आता समज झालेली असते. आणि त्यामुळे पद्माला खूप राग आलेला असतो. जेव्हा इथे आता आबा येतात तेव्हा शिवनाथ आणि इथे उमा दोघेही हात जोडून त्यांची माफी मागतात. दोघेही म्हणत असतात की आबा माफ करा. तेवढ्यातच आबा त्याला हात करतात आणि गप्प राहायला सांगतात. शिवनाथवरती त्यांनी प्रेम केलं, विश्वास ठेवला, पण शिवनाथने त्यांचा विश्वासघात केला असं त्यांना वाटत असतं. ते म्हणतात, का रे, अरे काय केलंस तू हे? आणि उमा, अगं मी लग्न ठरवलं होतं ना तुझं, अगं चांगलं स्थळ बघितलं होतं ना तुझं, त्या लोकांना मी शब्द दिलाय, आता काय करायचं मी? त्या लोकांना कसं काय तोंड दाखवायचं? असं आता आबा विचार करत असतात आणि म्हणत असतात, आणि काय रे शिवा, तुला माझ्या घरामध्ये राहायला दिलं, तुला इथे लहानाचं मोठं केलं, त्याचं हे फळ दिलंस का तुम्हाला दोघांना असं वागताना थोडा तरी आमचा विचार करावा असा नाही वाटला का? उमा, अगं काय केलंस काय हे तू? आता मी कसं तोंड दाखवणार त्या लोकांना? तेव्हा पद्मा म्हणते, उमे, अगं काय हे? काय केलंस तू? लग्न केलंस तू? आणि ते सुद्धा या भिकारड्याबरोबर? अगं काय याने करणीबिरणी केली की काय तुझ्यावरती? म्हणून ज्याला आपण आपल्या घरामध्ये आश्रित ठेवलं, ज्याला आपण खायला प्यायला घातलं, त्या भिकारड्याबरोबर तू लग्न केलंस? काय रे तू शिवा? अरे आम्ही तुला खायला दिलं, ताट भरून दिलं, त्या ताटामध्येच चूल मांडलीस वय तू? अरे मला तर वाटतंय ना की इथल्या इथे तुला जाळून टाकावा, तुला मारून टाकावं. आणि पद्मा रागाच्या भरामध्ये शिवावरती हात उगारत असते. तेव्हा उमा तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, ताई प्लीज शांत हो, शांत हो, तू तू यांच्यावरती हात नाही उगारू शकत. तेव्हा इथे लगेचच पद्मा म्हणते, अगं पण तुला हे असं वागणं शोभतं का? तू काय या भिकारड्याबरोबर लग्न केलंस? अगं आपण दोघींनी स्वप्न बघितलं होतं ना की आपण दोघी बहिणी बहिणी जावा जावा म्हणून राहू, आयुष्यभर एका छताखाली राहू, असं म्हणालो होतो ना, मग का तू असं केलंस? तेव्हा उमा म्हणते, मी कधीच असं म्हणाले नव्हते की आपण दोघी बहिणी एका छताखाली राहू जावा म्हणून, ते तूच म्हणायचीस. ती म्हणते, म्हणजे तुला कधीच असं वाटलं नाही? ती म्हणते, नाही, कारण मला लहानपणापासूनच शिवा आवडत होता, माझं त्याच्यावरतीच प्रेम होतं आणि म्हणून मी त्याच्याबरोबरच लग्न केलं. तेव्हा ती म्हणते, अगं का का तुला हे भिकाचे डोहाळे लागलेत? अगं काय याच्याबरोबर लग्न केलंस तू? हा भिकारड्या काय तुला सुख देणार आहे? काय रे, तुला लाज नाही वाटली का रे? म्हणजे आमच्याच इथे घरामध्ये राहून माझ्याच बहिणीला फसवलंस तू, तिच्याबरोबर लग्न केलंस, असं काय तिला सांगितलंस रे तू? अशी काय तिच्यावरती करणी केलीस की तिने तुझ्यासारख्या माणसाबरोबर लग्न करावं? तेव्हा ती म्हणते, हो बरोबर, आमच्या घरामध्ये राहिलास, आमची संपत्ती, आमचं घर
प्रॉपर्टी, पैसा, अडका, आमचा धंदा, दागिने याच्यावरती तुझी नजर होती नाही का? लहानपणापासून तुझा डोळा होता ना? मग हे कसं बळकवायचं? तर त्यांच्याच घरातल्या एका मुलीबरोबर लग्न करायचं. म्हणजे आपोआपच तुला हे सगळं मिळेल. बरोबर ना? यासाठी केलंस ना हे तू सगळं? बोल, बोल किती पैसे पाहिजे तुला? बोल किती दागिने पाहिजे? तुला हवं ते सगळं देईन. पण आत्ताच्या आत्ता माझ्या बहिणीबरोबर केलेलं लग्न हे मोडून टाक. आत्ताच्या आत्ता हे लग्न मोडून टाक. तेव्हा शिवा म्हणतो, नाही नाही ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला तुमचा पैसा, अडका, संपत्ती ह्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मला तुम्ही काहीही देऊ नका. माई, आबा, तुम्ही तरी मला चुकीचं समजू नका. मी कधीच तुमच्या संपत्तीवरती डोळा ठेवलेला नाही आहे. मला त्यातलं काहीही नको. दिलात तर तुम्ही सगळेजण फक्त मला आणि उमाला आता आशीर्वाद द्या. बाकी मला तुमचं काहीही नको, असं आता शिवा म्हणतो. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते, बास कर चल, बास कर तुझी ही नाटकं. मला काही नको, मला काही नको. मला माहिती आहे ना, तू फक्त संपत्तीसाठीच माझ्या बहिणीची लग्न केलेस. तेव्हा शिवा म्हणतो, नाही पद्माताई, खरंच तसं नाही आहे. माझंसुद्धा लहानपणापासूनच इथे उमावरती प्रेम होतं आणि म्हणून मी तिच्याजवळ लग्न केलं. बाकी मला तुमचं काहीच नको आहे. तेव्हा इथे माझं प्रेम माझ्याजवळ असावं एवढंच फक्त मला वाटत होतं. तेव्हा तुम्हीसुद्धा आमच्या प्रेमाचा स्वीकार करा. आम्हाला इथे आशीर्वाद द्या. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, ए गप्प बसलास का तू आता? तुला तर ना आता. आणि तो आपली बंदूक घेतो आणि शिवावरती उगारतो. शिवाला गोळी मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा त्याच्या पुढे येऊन इथे आता उमा उभी राहते आणि म्हणते, भास्कर, तू असं काही करणार नाही आहेस. हे बघ, तुला जर आता शिवाला गोळी मारायची असेल ना, तर ती गोळी आधी मी खाईन. आणि त्यामुळे इथे उमा शिवाच्या समोर येऊन उभी राहिलेली असते. तेव्हा इथे आबांना कळतं की उमाचं शिवावरती किती जास्त प्रेम आहे आणि तिनेच इथे पुढाकार घेऊन हे लग्न केलेलं आहे. तेव्हा आबा आपल्या मुलीकडे बघतात. तेव्हा त्यांना तिच्या डोळ्यामध्ये शिवाबद्दल खूप जास्त प्रेम दिसतं. तेव्हा ते भास्करला म्हणतात, भास्कर, तुझी पिस्तूल खाली कर बरं. आता हे सगळं करण्यात काहीही अर्थ नाही आहे. तेव्हा पद्माला तेच वाटत असतं की याने फक्त पैशांसाठी माझ्या बहिणीबरोबर लग्न केलं आहे. तेव्हा पद्मा म्हणत असते की उमा, उमा असं काय करतेस गं तू? जाऊ दे. हे बघ, तू चल आता घरला चल. आता इथे जे काही घडलं ना, ते सगळं आपण इथल्या इथे विसरून जाऊया. सगळं काही आपण विसरून जाऊया. तू चल बरं माझ्याबरोबर घरी चल. आणि हे बघ, इथे जे काही कळलं आहे ते इथल्या कानाला तिथल्या कानाला कळणार नाही. म्हणजे जे काही झालं सगळेजण आपण विसरून जाऊ. आपण दोघीजणी लग्न करून एकाच घरामध्ये जाऊ. आता चल बरं माझ्याबरोबर. आणि या माणसाला आहे ना, या माणसाला आपण हवे तेवढे पैसे देऊ आणि दुसऱ्या कुठल्या तरी गावाला जाऊन राहायला सांगू. ह्याचा विचार नको करू तू. तू चल बरं माझ्याबरोबर. आबा, आई सांगा ना, मी माझ्या बहिणीशिवाय नाही राहू शकत. चल चल उमा, घरला चल. आणि सगळ्यात आधी आहे ना, हे मंगळसूत्र काढून टाक बरं. आणि ती आता तिचं मंगळसूत्र खेचायला जात असते. तेव्हा उमा पद्माचा हात पकडते आणि म्हणते, ताई प्लीज, प्लीज माझ्या मंगळसूत्राला हात लावू नको. कारण हे माझं मंगळसूत्र नाही आहे. माझ्या सौभाग्याची निशाणी आहे. माझं सौभाग्याचं लेणं आहे. अगं ते कुठं काढून फेकतेस? तेव्हा इथे पद्मा म्हणते, उमे, अगं काय करतेस तू? काय बोलतेस काय हे? तेव्हा ती म्हणते, आता मी कुठेही तुझ्याबरोबर येणार नाही आहे. मी आता माझ्या नवऱ्याबरोबर शिवाबरोबरच राहणार. तेव्हा आबा म्हणतात, पद्मा, चल आता घरला चल. आता ती आपल्याबरोबर कुठे येणार नाही. तेव्हा पद्मा म्हणते, नाही आबा, नाही. आबा बोला ना तिला चलायला घरी बरोबर. बोल ना आई, अगं तू तरी काहीतरी बोल. माझ्या बहिणीला घरी घे ना. मी तिच्याशिवाय नाही राहू शकणार. आई बोल ना गं काहीतरी. तेव्हा इथे आता पद्माला आपली बहीण हवी असते आणि इथे आबा तिचा हात पकडतात आणि तिला घेऊन जात असतात. तेव्हा आबा तिला खेचून घेऊन जात असताना इथे आता पद्मा म्हणते, आबा थांबा. आणि इथे पद्मा उमाच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, आजपासून माझी बहीण माझ्यासाठी मेली. तू माझी बहीण होतीस हे सुद्धा मी विसरून जाईन. ती म्हणते, ताई असं नको बोलू गं. आणि ती आपल्या बहिणीला मिठी मारणार. ती म्हणते, थांब, तिथंच थांब. जवळ यायची काय बी गरज नाही. आजपासून तू मला मेलीस, तुझ्या नावाने मी आंघोळ करणार आहे. आंघोळ केली असं समज. आणि मग इथे आता उमाला खूप वाईट वाटतं.
कारण पद्मा खूप चिडलेली असते. ती म्हणते, तुझ्या नावाने मी अंघोळ केली आत्तापासूनच, आणि तू कधी माझी बहीण होतीस हे सुद्धा मी विसरून गेले. तू मेलीस ग माझ्यासाठी. आता यापुढं ना मी कधी तुझा विचार करणार नाही, असं म्हणून ती सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता पद्मा ही निघून गेल्यानंतर उमा रडायला लागते. तेव्हा शिवा तिला आधार देत असतो. ते दोघेजणं ते गाव सोडून निघालेले असतात. तेवढ्यातच आजूबाजूचे गावकरी लोक म्हणत असतात, काय पण खंडूरायाचं लेकरू काय केलं बघा. खंडूरायाच्या लेकरूने इथे घरामध्ये आसरा ज्या माणसाने दिला, ज्याने लहानाचं मोठं केलं, त्या माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्याच्याच मुलीबरोबर लग्न केलं, पटवलं तिला. मस्त फॉर्म्युला आहे हां. म्हणजे लवकरात लवकर ज्याला श्रीमंत व्हायचं असेल ना, तर हा फॉर्म्युला चांगला आहे. श्रीमंत घरातली मुलगी पटवायची, बरोबर की नाही. आता कुठे राहील बिचारा हा. या गावामध्ये राहण्याची आता त्याची हिंमत आहे का. पळून चालला बिचारा, पळून. तेव्हा इथे उमा म्हणत असते की चल शिवा, या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. अरे हे लोक आहेत ना, अशीच नावं बोटं ठेवायला पुढे पुढे असतात. चल आपल्याला निघायची, आपली गाडी आली. तेव्हा इथे आता शिवा म्हणतो की नाही उमा, आपण कुठेही जायचं नाही. कारण त्याला पद्माचे शब्द ऐकू येतात की तू पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी माझ्या बहिणीबरोबर लग्न केलेस, बरोबर ना. भिकारड्या, अरे तुझी लायकी तरी आहे का आमच्या उमाबरोबर लग्न करण्याची. तेव्हा इथे शिवा म्हणतो की उमा, अगं मी मान्य करतो की मी तुझ्याबरोबर लग्न केलं, पण मी तुझ्याशी पैशांसाठी लग्न केलेलं नाही आहे. मला कधीच इथे संपत्तीची हाव नव्हती. तुमच्या घरात जरी राहिलो असलो तरी कधी तुमचा पैसा घेतला नाही. त्यानंतर इथे कष्ट काबाड करत राहिलो असं सुद्धा म्हणतो. पण आता ह्या लोकांनी मला डिवचलं आहे, आणि म्हणून मला कळलं आहे की मला काय करायचं आहे ते. पुढे जाऊन मला काय करायचं आहे ना हे मला आत्ता कळलं आहे. आपण इथेच राहायचं उमा. मी इथेच काबाड कष्ट करणार आणि तुझ्या पायाशी आहे ना सगळी सुखं आणून ठेवणार. उमा म्हणते, कशाला शिवा, यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हे बघ आपण जाऊया. हे लोक रोज तुला काही ना काहीतरी बोलतील, तुझा अपमान करतील, ते मला सहन नाही होणार. त्यापेक्षा आपण निघून जाऊ. तेव्हा तो म्हणतो, नाही उमा, आपण कुठेही जायचं नाही. हे जरी कडू बोलले असले ना तरीसुद्धा या लोकांनी माझे डोळे उघडलेत आणि मला आता कळले की मला काय करायचं आहे. आपण इथेच राहायचं. मी इथे हवं तेवढं कष्ट करणार. तुझ्या पायाशी आहे ना सगळं सुख आणून ठेवणार. विश्वास आहे ना तुझा माझ्यावरती. तेव्हा ती म्हणते, हो माझा विश्वास आहे तुझ्यावरती शिवा. तेव्हा शिवा म्हणतो, बरं चला, आणि गाडीला म्हणतो, आता तुम्ही जा. आता शिवनाथ कुठेही जाणार नाही, तो इथेच राहणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बंगल्यामध्ये आनंदाची घटना घडलेली असते. कारण का तर भास्करचं लग्न झालेलं असतं आणि ज्या आता वाड्यामध्ये इतके दिवस दुःख असतं, कारण उमाने लग्न केलेलं असतं, त्यामुळे सगळे दुःखीच असतात. पण इथे आता भास्करचं लग्न झाल्यामुळे घरामध्ये सून आलेली असते, त्यामुळे आनंदाचं वातावरण असतं, सगळेजण खुश असतात. आणि त्यामुळे इथे वाड्यामध्ये सगळेजण खुश असतात. तर इथे छोट्याशा घरामध्ये आता उमाने आणि शिवाने आपला संसार मांडलेला असतो. आणि तिथे आता शिवा जेवण बनवत असतो. त्याने छान अशी भाजी बनवलेली असते आणि ती भाजी तो उमाला आता टेस्ट करायला सांगत असतो. तेव्हा शिवा म्हणत असतो की तिथे वाड्यामध्ये आनंद साजरा झालेला असतो, कारण भास्करचं लग्न झालेलं असतं. तर इथे मी कष्ट करत असतो, माझ्या उमाला तडजोड करावी लागत असते, पण तरीसुद्धा त्या छोट्याशा संसारामध्ये माझी उमा खूपच जास्त आनंदी असते. मला मिळेल ते काम करत होतो, काबाड कष्ट करत होतो, कारण माझ्या उमाला सुख देता यावं म्हणून. त्यानंतर गाडीतून बाजूने इथे पद्मा जात असते. ती थुंकी वगैरे टाकते इथे आता शिवाला बघून. तेव्हा इथे शिवा आपल्या मनामध्ये म्हणत असतो की दिवसेंदिवस पद्माताईचा राग कमी व्हायच्या ऐवजी तो वाढतच चाललेला असतो. आणि इथे गवतावरती कशी एखादी ठिणगी पडावी आणि ते गवत जळून कसं खाक होतं, वणवा पेटतो, त्या पद्धतीने तिचा राग आहे ना तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला असतो. बहिणी बहिणींमध्ये जे प्रेम होतं ते प्रेम आता संपलं होतं आणि तिथे आता द्वेषाने, रागाने जागा घेतलेली असते. ती आता तिचा आणि उमाचा जो फोटो असतो ना तो सुद्धा फोडून टाकते. त्यानंतर इथे स्थळ आलेलं असतं पद्मासाठी. सगळी बोलणी वगैरे झालेली असतात. तेव्हा मुलगा लगेच माती खातो आणि म्हणतो, पण इथे आबासाहेब कसं आहे ना, आम्हाला गॅरंटी हवी आहे हो. एका स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या की तुमची लहान मुलगी जशी पळून गेली तशी ही मुलगी पळून जाणार नाही ना. कारण कसं आहे, ऊस तुम्हालाही आवडतो, मलाही आवडतो,
आणि तुमची तर ऊसाची खूप मोठी बागायत जमीन आहे, बरोबर ना? तुम्ही ऊस वगैरे पिकवता. आता त्याच ऊसामध्ये तुमच्या मुलीने छोटा छोटा खेळातला संसार का मांडला नसेल? त्यामुळे आम्हाला गॅरंटी हवी आहे. तुम्ही आता एका स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या की तुमची मुलगी कधी पळून जाणार नाही, असं काही पाऊल उचलणार नाही. तेव्हा पद्माला राग येतो. तिचा पारा चढतो. ती पायावरती पाय टाकून थाटामध्ये ॲटिट्यूडमध्ये त्या मुलासमोर बसते आणि म्हणते, अच्छा, म्हणजे तुला गॅरंटी हवी आहे तर माझी. थांब हं, मी देते तुला गॅरंटी. चल उभा राहा. उभा राहा आणि इकडे ये. इकडे ये म्हणाले ना. तो येऊन आता समोर उभा राहतो. तेव्हा ती त्याची कॉलर पकडते आणि म्हणते, काय रे, तुझी लायकी आहे का माझ्याबरोबर लग्न करण्याची? तुझं हे थोबाड बघितलंस का आरशामध्ये? अरे, माझी गोठ्यातली म्हैस आहे ना, ती सुद्धा तुझ्याबरोबर लग्नाला होकार देणार नाही. कळलं का रे तुला? तुला माझी गॅरंटी हवी आहे. माझ्यासमोर बसून, माझ्या घरामध्येच बसून माझ्यासमोर असं बोलतोयस? लाज नाही वाटत तुला? आणि इथे आता ती जोरदार त्याच्या थोबाडी देत त्याने म्हणते, चल निघ इथून. तुझी लायकी नाही आहे माझ्याबरोबर लग्न करण्याची. समजलं ना? तेव्हा तो म्हणत असतो, हो नीट बोला, मी आत्ताच सांगतोय. ती म्हणते, काय नीट बोलायचं? आता तू तुझ्या आईवडिलांना घ्यायचं आणि आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. जर नाही गेलास ना, तर तुला आणि तुझ्या आईवडिलांना ऊसाच्या शेतामध्ये बांधून ठेवेन आणि मग तिथे कसा संसार करायचा असतो ना, ते तुला सांगेन. चल निघ इथून आता. आणि त्याला धक्का देऊन खाली पाडते आणि तिथून हकलून देते. ती म्हणते, माझा पारा चढायच्या आधी आत्ताच्या आत्ता इथून निघा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. तेव्हा ते लोक आता जाताना म्हणतात की काय मुलगी आहे, इतकी आगाऊ मुलगी, काय संस्कार केले त्या मुलीवरती. तेव्हा पद्मा म्हणते, ओ तुमचे संस्कार दिसले. तुमचा मुलगा जे काही बोलला ना, जसं त्याने मला प्रश्न विचारला तसंच मी त्याला उत्तर दिले. त्याच्यामुळे तुमचे संस्कारही दिसलेत, तुम्ही निघा इथून. त्यानंतर इथे आबांना खूप राग येतो पद्माच्या या वागण्याचा आणि ते बाहेर येऊन आता वरती गॅलरीत उभे राहून बघत असतात. तेव्हा इथे आता शिवा विचारत असतो, पाहुणं काय झालं? लग्न झालं का फिक्स? तो म्हणतो, काय लग्न फिक्स झालं का? अहो, ती मुलगी किती आगाऊ आहे माहिती आहे का? तेव्हा शिवा म्हणतो, पद्माताई आगाऊ नाही आहेत. हा, त्यांचं बोलणं रोखठोक आहे, पण त्या खूप प्रेमळ आहेत. तेव्हा इथे कसली प्रेमळ? ते तिचे आई वडील ही तसेच आणि ती पण तशीच, डोकं नसलेले. तेव्हा शिवा म्हणतो, काय म्हणालास? शिवासुद्धा त्याची कॉलर पकडतो आणि त्याच्या जोरदार थोबाडीत देतो आणि म्हणतो की आमच्या पद्माताईबद्दल आणि आमच्या आबांबद्दल जर पुन्हा काही वावगा शब्द बोललास ना, तर इथल्या इथे तुला उभा चिरून टाकेन. कळलं का? आमच्या आबांबद्दल काहीसुद्धा बोलायचं नाही, नाहीतर नाव नाही सांगणार शिवनाथ म्हणून अशी अवस्था करून टाकेन तुझी. चल निघ इथून. असं म्हणून आता शिवा त्याला तिथून हकलून देतो. तेव्हा इथे टेरेसवरती उभे राहिलेले आबा सगळं काही बघत असतात की शिवाच्या मनामध्ये आमच्याबद्दल किती प्रेम आहे, किती आदर आहे अजूनही, हे त्यांना आता समजलेले असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आबासाहेबांना हार्ट अटॅक आलेला असतो आणि त्यामुळे ते आता निघून गेलेले असतात. त्यांचा मृत्यू झालेला असतो. तेव्हा शेवटचं बघण्यासाठी इथे शिवा आणि उमा दोघेजण आलेले असतात. तेव्हा भास्कर म्हणतो, काय गं, कुठं चाललीस तू? तेव्हा इथे उमा हात जोडते आणि म्हणते, भास्कर, फक्त एकदा आबांना मला शेवटचं बघू दे रे, डोळे भरून. मला जाऊ दे आतमध्ये. तेव्हा भास्कर म्हणतो, आबांची अवस्था आहे ना, ही तुझ्यामुळे झाली आहे. अगं, आबा तर आपले तेव्हाच गेले होते जेव्हा तू या भिकारड्याबरोबर लग्न केलं होतंस. कळलं का तुला? त्यामुळे आता ना, मी आबांना तुला शेवटचं अजिबात बघू देणार नाही. चला निघा इथून, आत्ताच्या आत्ता निघा. चला अडवा रे यांना. असं म्हणून आता तिथे गुंड लोक असतात. त्यांना आता इथे शिवा आणि उमा यांना अडवायला सांगतात. तेव्हा शिवा इथे सगळ्यांची चांगली धुलाई करतो. सगळ्यांना मारतो आणि बाजूला करतो आणि उमाला म्हणतो, चल आतमध्ये चल, तू तुझ्या आबांना बघून घे. तेव्हा इथे काही लोक त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. तोपर्यंत उमाला तो आतमध्ये जायला सांगतो. सगळ्यांची धुलाई केल्यानंतर शेवटचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आता शिवा आणि उमा दोघेही आलेले असतात. तेव्हा पद्मा म्हणते, काय रे, थांब, माझ्या आबांच्या पायाला हात लावायचा नाही. काय रे भिकारड्या, तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या घरामध्ये पाऊल ठेवायची? कशी हिंमत झाली तुमच्या दोघांची? एक गोष्ट लक्षात ठेवा, हे माझं घर आहे आणि तुम्ही लोक जे काही वागलात ना, त्यासाठी मी तुम्हाला 7 जन्म काय कधीही तुम्हाला मी माफ करणार नाही. कळलं ना? त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जायचं, आत्ताच्या आत्ता निघायचं. कळलं का? तर इथे आता शेवटच्या क्षणीसुद्धा पद्मा
इथे उमाचा आणि शिवाचा रागच करते. इथे आता आबांच्या पायासुद्धा पडू देत नाही आणि ती त्या दोघांनासुद्धा तिथून हाकलून देते. तेव्हा शिवाला इथे फक्त एकदा आता आपल्या आबांना बघायचं असतं आणि उमाला. पण इथे पद्मा ते होऊ देत नाही. पद्मा म्हणते, "हे भिकारड्यांनो, तुम्ही दोघांनीसुद्धा इथे थांबायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं." हे शब्द ऐकून उमाला आणि शिवाला खूपच जास्त वाईट वाटतं.